मेळघाटामध्ये विकासाचे नाव फक्त बांधकाम या तत्वावर चालून नको असलेल्या ठिकाणी व आवश्यकतेबाबतच्या प्राधान्यक्रमास डावलून ज्या कामामध्ये जास्त कमिशन आणि भ्रष्टाचार करणे शक्य होईल अशा ठिकाणी कामे करून शासनाचा कोट्यावधी रुपयांचा निधी व्यर्थ घातला जात आहे। गेल्या बऱ्याच काळापासून पाहिजे त्या ठिकाणी कामे करून शासनाचा निधी लाटण्याचे कार्य काही भ्रष्ट प्रणालीचे अधिकारी व कंत्राटदार करीत आहेत। यावर्षी मेळघाटामध्ये विशेष करून निदर्शनास येत आहे। याचेच ताजे उदाहरण म्हणजे धारणी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये NRHM म्हणजेच राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत सुरू असलेल्या बांधकामामध्ये बघावयास मिळत आहे। धारणी तालुक्यातील अतिदुर्गम धुळघाट रेल्वे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये लाखो रुपयांच्या निधी अंतर्गत इमारती बांधकाम सुरू आहे। मात्र गंभीर बाब अशी की नुकतेच धुळघाट रेल्वे येथील ग्रामस्थांनी ग्रामपंचायत स्तरावर गावाचा पुनर्वसन करण्याबाबतचा प्रस्ताव पास केलेला असून समस्त ग्रामस्थांची शासनाला पुनर्वसन करण्याबाबत जोराची मागणी आहे। आता प्रश्न असा आहे की ज्या गावाचे भविष्यात पुनर्वसन होणार आहे त्या गावात शासनाचे कोट्यावधी रुपये व्यर्थ का? गावातील ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार धुळघाट रेल्वेला लागून व्याघ्र विभागाचे जंगल क्षेत्र आहे। परिणामी वन्य प्राणी पिकांचे मोठे नुकसान करतात आणि याचा फटका सर्व धुळघाट रेल्वेवासियांना सहन करावा लागतो। नमस्कार जनता बंधु से मेरे निवेदन है। मैं रानीगांव सर्कल के धुळघाट रेलवे के सरपंच रामभाऊ पिलावेकर बोलता। आज हमारी इतनी परिस्थिति ख़राब है कि टाइगर प्रोजेक्ट के हमारे को 1 किलोमीटर पर बफर जोन हो और बफर जोन रहने के बाद हम टाइगर प्रोजेक्ट में इतनी हमारे को दिक्कत जा रहा है। हमारे नवनीत राणा तई से हमने 2018 में मैंने उनसे निवेदन दिया था कि भाई लोक अदालत रखा था धारनी के अंदर, और मेरी निवेदन एक ही है कि प्राथमिक आरोग्य केंद्र धुळघाट रेलवे में रहने के बाद मेरे एक ही मांग था हमारे तई से कि भाई हमारे रानीगांव सर्कल के अंदर हमारे प्राथमिक आरोग्य केंद्र के लिए सिर्फ एक MBBS डॉक्टर चाहिए। और दूसरी मैटर ये है कि हमारे टाइगर प्रोजेक्ट के अंदर हमारे को 6 के बाद एंट्री नहीं है, नो एंट्री है। और मेरे रानीगांव सर्कल आदिवासी बंधु की इतनी तकलीफ है कि भाई मेरी एक मांग है कि हमारे नवनीत राणा तई से ये मेरी मांग था कि भाई हमारे को 6 से 10 बजे तक हमारे परमिशन SF साहब से डिस्कस करना। और हमारी एक ही मांग था कि भाई हमारे रोड का तो नहीं है और हमारी इतनी दिक्कत है, आज हमारे को जंगली जानवर से दिक्कत है। इसलिए हमारे धारनी तालुके के अंदर ट्राइबल एरिया धुळघाट रेलवे ऐसी चीज़ है कि हमारे को जंगली जानवर से बहुत तकलीफ है। इसलिए हमारे मांगनी गाँव वाले की मांगनी है कि पुनर्वसन की तैयारी चालू है और मैं मजबूर होते हुए पुनर्वसन की तैयारी पे करना और मैं प्रस्ताव दिया हूँ। मैं इतना 2 शब्द करता हूँ। जय हिंद जय भारत। दुसरे कोणतेच रोजगाराचे साधन उपलब्ध नाही व शेतीमध्ये पिकांचे नुकसान, तर मग ग्रामस्थ कशाच्या भरोशावर आपले जीवन यापन करणार हा गंभीर प्रश्न येथे निर्माण झालेला आहे। गावामध्ये, शेतामध्ये आणि परिसरामध्ये वास्तव्य करण्याकरिता ग्रामस्थांना वारंवार व्याघ्र विभागाशी संघर्ष करावा लागतो। या सर्व कारणांना अनुसरून धुळघाट रेल्वेच्या ग्रामस्थांनी शासनाकडे पुनर्वसनाची मागणी रेटून धरली आहे व लवकरच याबाबत पुढील कार्यवाही सुद्धा सुरू होणार असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे। तर दुसरीकडे प्राथमिक आरोग्य केंद्र धुळघाट रेल्वेमध्ये युद्धस्तरावर बांधकाम सुरू असून पुन्हा सदर बांधकाम शासनाचे पांढरे हत्ती ठरणार की काय असे म्हटल्यास वावगे ठरू नये। आधीच या NRHMच्या अधिकारी व कंत्राटी कर्मचारी तसेच कंत्राटदारांच्या दबंग कार्यप्रणालीमुळे सदर कामामध्ये अनेक गैरप्रकार सुरू असून नियमबाह्य काम या ठिकाणी केले जात आहे। आता वरिष्ठ प्रशासन या गंभीर प्रकरणामध्ये कोणती भूमिका घेत काय कार्यवाही करणार हे पाहण्यायोग्य बाब ठरलेली आहे। याबाबत विदर्भ न्यूजने वारंवार आणि वेळोवेळी कंत्राटी कर्मचारी आणि अभियंता यांना सुद्धा विचारणा केली। धारणी तालुक्याच्या अंतर्गत एकूण 6 ठिकाणी NRHMची वेगवेगळी कामे सुरू आहे, ज्यामध्ये प्रामुख्याने कळमखर, साद्राबाडी, हरिसाल, बैरागड आणि धुळघाट रेल्वे यांचा समावेश आहे। त्यातल्या धुळघाट रेल्वे येथील कामावरून 33 kVची वीज वितरण मंडळाची लाईन गेलेली असल्यामुळे, पॉवर गेलेली असल्यामुळे या कामाची जी एकूण उंची आहे ती कमी झाल्यासारखे वाटते आहे आणि या ठिकाणी कुठलाही अपघात होण्याची दाट शक्यता आहे। हे काम करीत असताना जर कुठला अपघात झाला तर त्याची जबाबदारी कोण स्वीकारणार, याकरिता NRHMच्या कार्यालयामध्ये विदर्भ न्यूजने आपली भेट दिलेली आहे। हा जो MSEBला आता आपण अर्ज दिलेला आहे वीज वितरण कंपनीला, की त्याच्यामध्ये आपण असं म्हटलेलं आहे की आम्हाला ही जी लाईन वळविणे किंवा या संदर्भात परवानगीची आवश्यकता आहे, तर ती नेमकी आता आपल्याला परवानगी मिळू शकते का? त्यांचं उत्तर आल्यानंतर देतीलच। त्यांचं अजून आपल्याला काही उत्तर आलेलं नाही। आणि सद्यस्थितीमध्ये जेव्हापासून काम सुरू झालं तेव्हापासून आपण तिकडे किती वेळा जाऊन आलात?
बराच वेळ जातो, म्हणजे दर म्हणजे 8-15 दिवसांमध्ये विजिट असते. तिथे बरं. त्याची जेईची पण असते. जे कामं सुरू आहेत त्याची काही हाईट आपल्याला कमी असल्यासारखं काही जाणवते आहे का कुठे? हाईट बेसिकली ज्यावरून वीज वितरण कंपनीची जी लाईन गेलेली आहे तिथली हाईट कुठल्या प्रकारची कमी झालेली आहे कामाची, असं आपल्याला आढळून आलं आहे का? स्टेप दिलेले आहे, आपण तिथं हाईट कमी नाही केलेली. जे रूमची साईज हाईट जी असायला पाहिजे तीच आहे, फक्त आपण तिथं स्टेप दिलेले याच्या. आणि त्याच्यामध्ये ज्यावेळेस ते वरती तिथे काम सुरू आहे सध्याच्या कंडिशनमध्ये, आणि एखाद्या जर वरच्या तारेला स्पर्श वगैरे झाला आणि कुणाचं काही कमी जास्त झालं, कार खूप उंच आहे ना, एवढं जवळ नाही आहे किंवा कुणाचा हात लागू शकेल. हात नाही पण बांधकामाचं साहित्य लागू शकते इतक्या उंचीवर नक्की आहे. नाही लागलं तर म्हणजे नाही लागत, बरंच आहे म्हणजे 15 ते 20 फूट उंच आहे. अच्छा, मग ती जी स्टेप तुम्ही दिली ती कशा कुठल्या अनुषंगाने दिली? मग ते काम म्हणजे हाईट त्याची, ते जर समजा खूप उंच आहे तर एक फॅक्टर ऑफ सेफ्टी म्हणून द्यावं लागली होती. बरं. त्याच्या वरती काही पुढे नियोजन राहणार आहे का आपलं? नाही, त्याच्यावरती वा एखाद त्याच्यावरती नियोजन करूच नाही शकत. बरं. धारणी येथून तस्मीन शेख, सुलेमान मेमन यांचेसह जुगल किशोर जयस्वाल यांचा हा वृत्तांत.